जबरदस्त भारी वाटतं आणि खाली गुफा आहे त्या साईडला, पण आपल्याला असं गोल 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 फिरून जावं लागतंय. बघा काय जबरदस्तेश्वर महादेव गुफा बघण्यासाठी. आणि असा काय रस्ता आहे आणि समोर आहे मंदिर आहे ना. प्रवेशद्वार. तर नमस्कार मित्रांनो, जय श्री महाकाल. मी पण तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हलमध्ये. आणि आपण आलेलो आहे भावानू गुप्तेश्वर महादेव मंदिरामध्ये. आणि इथं इंडियाचे 100 रुपये लागतात. तर भावानू आपल्याकडे आता कॅश सर्व संपलेली आहे, तर कॅशसाठी आपला आता ह्या दुकानामध्ये आपण विचारलेलं आहे. आणि इथं बघूया कॅश भेटते की नाही. तर बराच टाईम झाला आम्ही फिरतोय, पण कॅश का आपल्याला भेटली नाही भावानू. तर बघूया आता आपला भाऊ पैसे टाकतोय. तर मित्रांनो तिकीट वगैरे काढून झालं आणि त्याच्यानंतर हे प्रवेशद्वार आहे, इथूनच खाली जायचं आहे आपल्याला आतमध्ये. तर एंट्री मारल्यावर असं काय एंट्रन्स आहे एकदम खतरनाकवाला, लय जबरदस्त भारी वाटतं. आणि खाली गुफा आहे या साईडला, पण आपल्याला असं गोल 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 फिरून जावं लागतंय. बघा काय जबरदस्त आहे आतमध्ये गेल्यावर. समोर बघा गुप्तेश्वर महादेव मंदिर आणि असं काय खाली. मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलं आहे गुप्तेश्वर महादेव मंदिरामध्ये. आणि तुमच्याकडे माझ्या पाठी वगैरे बघू शकतो की मंदिर वगैरे छोट्या छोट्या मूर्त्या वगैरे बनवलेल्या आहेत. आणि या साईडला बघा महादेवाचं विष ग्रहण करताना तुम्हाला दिसत असेल. या साईडचं सर्व वातावरण काय असं आहे. आपल्यासोबत नॉमेट भाऊ आणि आपण चाललेलं आहे आता इथून खाली गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे. अशी काय गुफा आहे आणि वरतून पाणी वगैरे पडतं. इकडं व्हिडिओ वगैरे काय बनवायला नाही म्हटलेले आहे, तरी पण आपण बनवतोय जिथपर्यंत जाते. आणि अशी गुफा आहे एकदम खतरनाकवाली. हे बघा या साईडून खाली उतरायला एकदम पाण्याचं हे आहे. तर बघूया आतमध्ये कसं काय आहे. असं काय लय खालपर्यंत आहे, पाताळपर्यंत गेलेली आहे. आणि हे बघा हे मला वाटतं याचं शेषनाग वगैरेचं ह्याचं हे आहे. आपण आतमध्ये लय जबरदस्त हे असं काय मंदिर. आणि खाली लाईन वगैरे लागले, खाली उतरायचं आहे परत वर पण चढायचं आपल्याला. समोर आहेत गौरी गणेश गणपती बाप्पा आणि अशी काय लाईन लागले महाराज. आणि तिकडं बसलेत ते बाबा भोलेनाथ. अशी काय लाईन खाली पातालमध्ये चाललेली आहे मित्रांनो. जय शिव जय शिव. बघा मित्रांनो इथून सिंगल लाईन होते आणि लय खाली खाली होत चाललाय एकदम आतमध्ये पर्यंत. हे बघा सिंगल लाईन. आणि भावाने हे बघा एकदम व्हिडिओ बनवायचा नाही तरी पण आपण बनवतो. आणि हे वरती बघा काही ना काहीतरी आहेच एकदम पुरं पाणी बिली येतं एकदम खतरनाक आहे. पण गुफा बघा एकदम छोटी लाईन झाली, सिंगल लाईन झाली. जाड्या माणसाचं काम नाही इथं. आणि आपण पण आता पोहोचतोय असं एकदम खतरनाक वातावरण. तर इथं आल्यावर अजून परत खाली जायला लागतं आपल्याला. इथून बघा कसं दगड वगैरे एकदम छोटीशी गुफा आहे. 2 माणसं पण क्रॉस छोटे छोटे असतील तर होतील. आणि आता बघा इथून पुरा खालून खालून जायचं वाकत वाकत. हर हर महादेव एक माणूस आला तर एक माणूसच जाईल. सांगतो इथं बघत असं लय रस्ता डेंजर आहे भावानो. एकच माणूस येऊ शकतो इथून भावानो. एकदम खतरनाकवाला रस्ता. जरा बरं वाटलं राव जरा. इथं पाठच्या साईडला तर एकदम पाकून राहिलं होतं, म्हणजे चालायला जागा नव्हतं भावानो डेंजरमध्ये. पाणी बिनी पडतंय भावानो, गारगार वाटतंय. हर हर महादेव. हे बघा भावानो समोर आल्यावर एकदम जबरदस्त सीन आहे.
महादेव महादेव. आई सर्व लाईन लागले रिटर्नसाठी आणि शेवटीला आपण पोहोचलेल्या भावानं पातालमध्ये गुप्तेश्वर महादेव. आणि ये भाई लोग हे सब यो आणि म्हातारे गोतारे सर्व येतात भावानू. आणि पुरं पावसाने पाणीच पाणी आहे. बघा इकडे कसं आहे. महादेव तुम्हाला भावानू डायरेक्ट दाखवते गुप्तेश्वर महादेव बाबाचे दर्शन. आणि दगड वगैरे बघा एकदम काय खतरनाकच आहेत, एकदम जबरदस्त वाले. बघा एकदम गुफेमध्ये आल्यावर असं काय सीन आहे. आणि तुम्हाला एकदम व्हायरल चीज आणि बाबाचे दर्शन करवतो भावानं एकदम जबरदस्त मध्ये. हे बघा बाबा भोलेनाथ आणि माता पार्वती कसे बसलेले आहे. आदेश आदेश. हे बघा बाबा भोलेनाथ आणि माता पार्वती. एकदा तुम्हाला पण दर्शन करवतो. चला तर आतमध्ये आल्यावर असं काही वातावरण आहे भावानी एकदम घनदाट पुरा एकदम पाताळमध्येच आलेलं आहे आणि फुल जोश. आणि भावानी लय गरम बिरम होतं एकदम टेन्शनमध्ये. आता हे चाललेत ते खाली इकडं म्हणजे तिथून जिथून नदीचा उगम होतोय ते बघण्यासाठी. असं काय पाण्याचा उगम होतं इथून भावानं जबरदस्तमध्ये. आणि हे खाली आहे आणि वरती त्या साईडला मंदिर आहे. लय जबरदस्त बघणार आहे आपली बघा मित्रांनो. गंगा मैयाचा उगम होतोय आणि दगड वगैरे बघा भावाने एकदम पुरा पाण्याने भरलेले आहेत आणि लय जबरदस्त वाटतंय. अशा माहोलमध्ये आपण इथपर्यंत पोहोचलेलं आणि फुल गरम होतंय भावाने एकदम गरम. मला लोकांची लाईन लागली परत रिटर्न जाण्यासाठी. फक्त जागेमुळे भावानो आपल्याला थोडंसं थांबावं लागणार आहे बराच टाईम. आणि अशा पाताल गंगेमध्ये आणि भोले बाबा जिथं बसलेत ते बघायला आलेलं आहे आपण. मित्रांनो हे बघा अशा धारा निघाल्या आहेत त्या पाण्याच्या एकदम पुरा डोंगराला तिथून म्हणजे त्या साईडून आहेत इथपर्यंत. ज्याला कोणाला माहिती असेल तर त्यांनी सांगा. काय मला बी नाही माहिती पण लय थोडं वेगळंच वाटतंय बघा भारी काय. तर भावानं फायनली आपण आता बाहेर आलेले आहे आणि एकदम गरम होत होता ना, लय खतरनाक होत होता. तर ये छोटा मुन्ना आणि लय जबरदस्त वाटत होता भावानं. अशा काय नजाऱ्यात ना आपण खाली उतरलो होतो या साईडून. आणि आता लोक बघा किती खुश आहे. जाताना थोडीशी वाटते पण आता अभिमान पण वाटते. म्हणजे लय जबरदस्त आहे भावानं. नाही म्हटलं तरी एकदम खतरनाक बोलले तो जबरदस्त. हा ना राम. तर मित्रांनो हे बघा हे आहे विष्णूजीची मूर्ती आणि पुरा शेषनागावर बसलेले आहेत. हे बघा लेटे हुए विष्णूजी. काय मूर्ती बनवलेली एकदम जबरदस्त. मला वाटतं त्याच्यात पाणी बिणी सोडत असतील.